नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत. उत्तर भारतातील थंडीनं महाराष्ट्र गारठलेला असतानाच दिल्लीच्या संसद भवनात मात्र एक देश एक निवडणूक विधेयकावरून माहोल गरमागरम झालेला. पण आज लोकसभा गृहात एक देश एक निवडणूक विधेयक मांडण्यापूर्वी प्रश्न उत्तराच्या तासात शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरून केंद्रीय कृषी मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मुद्दा काय होता तर देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न किती आहे आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करणार होतं, त्याचं नेमकं झालं काय असा सवाल समाजवादी पार्टीचे खासदार आनंद भदौरिया यांनी कृषी मंत्र्यांना विचारला. त्यावर कृषी मंत्र्यांनी नेहमीच्या शैलीत आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गायले आणि मग जुन्याच आकडेवारीच्या आधारे उत्तराला सुरुवात केली. केंद्रीय कृषी मंत्री काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, मैं जानना चाहता हूं, सरकार ने वादा किया था कि किसान की आमदनी दोगुनी करेंगे, तो किसान की आमदनी दोगुनी हुई कि नहीं हुई, सरकार ये जवाब दे दे. और अगर नहीं हुई तो कब तक इसको पूरा करने का काम करेंगे? किसान की आय दूनी कब होगी? किसानों की आय के बारे में एनएसएस की एक रिपोर्ट, वही हम लोग प्रमाणिक मानते हैं. उसके अनुसार माननीय अध्यक्ष महोदय 2002-03 में ये आय थी 2115 रुपया महीना. ये बढ़कर 2018-19 में हो गई 10,218 रुपया महीना. और इसके बाद का सर्वे अभी नहीं हुआ, लेकिन मैं माननीय अध्यक्ष महोदय आपके माध्यम से सदन को यह बताना चाहता हूं कि प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में किसानों की आय बढ़ाने के लिए निरंतर प्रयत्न किए जा रहे हैं. खरं तर 2023-24 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न किती यावर कृषी मंत्र्यांनी जुनीच आकडेवारी वाचून दाखवली. ही आकडेवारी आहे नॅशनल सॅम्पल सर्वे 2019 ची, म्हणजे 6 वर्षांपूर्वीची. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची ताजी आकडेवारी उपलब्ध नाही अशी कबुली ही कृषी मंत्री चव्हाण यांनी सभागृहात दिली. पण असं असतानाही त्यांचा रोख सध्या शेतकऱ्यांचं उत्पन्न किती आहे यापेक्षा विरोधकांच्या काळात किती उत्पन्न होतं याकडेच अधिक होता. खरं म्हणजे 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देशभरातील शेतकऱ्यांना दिलं होतं. त्याचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून करण्यात सुद्धा आला होता. पण वास्तवात मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट झालं नाही. उलट सरकारच्या धोरण लकव्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं. त्यामुळे मागील 2 वर्ष केंद्र सरकारनं दुप्पट उत्पन्नावर सोयीस्कर मौनच बाळगलेलं दिसलं आपल्याला. 2024च्या निवडणुकीनंतर केंद्रीय कृषी मंत्री पदाची माळ शिवराजसिंह चौहान यांच्या गळ्यात पडली आणि पुन्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशी आश्वासनं द्यायला केंद्र सरकार कृषी मंत्र्यांनी सुरुवात केली. आता चौहान यांनी शेतकरी उत्पन्न वाढवण्यासाठी लोकसभेत दावे केले असले तरी त्यातील बहुतांश दावे फोल आहेत. त्यात पिकांच्या उत्पादन खर्चावर 1.5 हमीभाव जाहीर करण्यास 2019 पासून सुरुवात झाल्याचा दावाही कसा फोल आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिले. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, कारण त्या मुद्द्याचं पुन्हा रिपीटेशन नको. दुसरा मुद्दा, उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार काय करतं तर त्यावरही कृषी मंत्र्यांनी कृषी यांत्रिकीकरणाला चालना देतं, नदीजोड प्रकल्पातून सिंचन प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करतं, बियाण्यांचे नवीन वाण विकसित केलेत आणि पीएम किसान मधून शेतकऱ्यांना सरकार 6,000 रुपये देतं असाही दावा कृषी मंत्र्यांनी केलाय. तो दावाही तुम्ही पाहून घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, 2019 में माननीय प्रधानमंत्री जी ने एक क्रांतिकारी फैसला किया कि फसलों के दाम, जो उत्पादन की लागत है उस पर कम से कम एमएसपी के दाम 50% लाभ देकर घोषित किए जाएंगे. और तब से घोषित हो रहे हैं ये लगातार. उत्पादन बढ़ाने के लिए माननीय अध्यक्ष महोदय अलग अलग 109 बीजों की नई वैरायटी घोषित की गई है. तो हम उन्नत बीज दे रहे हैं, मैकनाइजेशन कर रहे हैं, नदी जोड़ो कार्यक्रम चल रहा है सिंचाई की बेहतर व्यवस्था के लिए, सूक्ष्म सिंचाई योजना है,
उत्पादन की लागत घटाने के लिए प्रधानमंत्री किसान सम्मान निधि का क्रांतिकारी फैसला किया है, तो इसी सरकार ने माननीय अध्यक्ष महोदय किया है। और उसके साथ साथ फर्टिलाइजर की सब्सिडी किसानों को बिफोर लास्ट ईयर दी गई 2,14,000 करोड़, पिछले साल 1,94,000 करोड़, और इस साल भी कोई कमी नहीं आने देंगे। हम किसानों को कम ब्याज पर कर्जा देने का काम कर रहे हैं, किसानों को कम ब्याज पर कर्जा देने का काम कर रहे हैं। किसान क्रेडिट कार्ड है, मैकेनाइजेशन है कृषि का, कृषि उपकरणों को सब्सिडी पर देने का हम काम कर रहे हैं। और एमएसपी पर रिकॉर्ड खरीद अगर की है तो इस सरकार ने माननीय अध्यक्ष महोदय की है। मैं आज तुलना में नहीं जाना चाहता, अगर मेरे मित्र चाहे तो मैं तुलना करके भी बता सकता हूं। अकेले तिलहन की फसल, दलहन की फसल जब उधर की सरकार थी तो केवल 6 लाख मीट्रिक टन खरीदी थी हमने। 1,70,00,000 मीट्रिक टन किसान को सही दाम देने के लिए खरीदी है। एक नहीं अनेकों उपाय, अगर आप अनुमति दें तो मैं तो पूरी बहस कर सकता हूं। ये सरकार कर रही है और उससे निश्चित तौर पर किसानों की आय बढ़ रही है, ये मैं दावे के साथ कहता हूं। खरं तर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव हवाय। सध्या कापूस आणि सोयाबीनला तर कमी भाव मिळतोयच, शिवाय ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग, सूर्यफूल या पिकांना बाजारात सध्या हमी भावही मिळत नाही। त्यामुळे शेतकरी पुरते हैराण झालेले आहेत। मग अशी स्थिती असताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार हा खरा प्रश्न आहे। भदौरिया यांनी चव्हाण यांच्या उत्तरातील चालाकी अचूक हेरली। त्यामुळे चव्हाण यांच्या भाषणबाजीवरून कोपरखळी मारत थेट प्रश्न विचारला, पण उत्तर मिळालं नाही म्हणत भदौरिया यांनी पुरवणी प्रश्न सुद्धा उपस्थित केला। तो प्रश्नही तुम्ही पाहून घ्या। इसमें कोई दो राय नहीं कि माननीय कृषि मंत्री जी जैसा लच्छेदार भाषण कोई नहीं दे सकता है। आप प्रश्न पूछिए। लेकिन जमीन पर हालात भाषण से अलग है। मैं जानना चाहता हूं एमएसपी कब मिलेगी, किसानों का कर्जा कब माफ होगा, डीएपी कब मिलेगी, किसान के हालात कब सुधरेंगे। और मैंने जो गांव में पूछा था 23-24 के दौरान देश में किसानों की प्रति व्यक्ति आय का राज्यवार वर्षवार ब्यौरा क्या है, उसका उत्तर भी नहीं मिला है। भदौरिया यांचा थेट प्रश्न असल्यानं मी सरळ तथ्य मांडले असं म्हणत चव्हाण यांनी उत्तराला सुरुवात केली। भदौरिया यांनी विचारलं होतं शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न किती, पण कृषी मंत्र्यांनी तीच जुनी पुराणी आकडेवारी सांगत मासिक उत्पन्न सांगितलं। माननीय अध्यक्ष महोदय, मेरे भाषण में लच्छा तो कहीं था ही नहीं। मैंने तो सीधे सीधे तथ्य रखने की बात कही है। आपसे मैं कहना चाहता हूं, एमएसपी पर आज भी खरीद हो रही है। सोयाबीन हम अभी भी खरीद रहे हैं, और तेलंगाना में तो कांग्रेस की सरकार है। तेलंगाना की सरकार ने कहा कि सोयाबीन का किशन रेड्डी जी बैठे और ज्यादा खरीदना, टारगेट बढ़ाओ, तो उसकी अनुमति देने का काम भी इसी सरकार ने किया है। माननीय अध्यक्ष महोदय, अधिसूचित फसलों की एमएसपी पर खरीद हो रही है, डीएपी लगातार आ रहा है, किसानों की आय बढ़ाने के निरंतर प्रयत्न किए जा रहे हैं। और आप अगर राज्यवार चाहते हैं कि किस राज्य में किसानों की आय इस आंकड़े के हिसाब से, इस सर्वे के हिसाब से कितनी है, तो माननीय अध्यक्ष महोदय, आंध्र प्रदेश में 10,480, अरुणाचल प्रदेश में 19,225, आसाम में 10,675, बिहार में 7,542, छत्तीसगढ़ में 9,677, गुजरात में 12,631, हरियाणा में 22,841। पूरे आंकड़े, हर एक राज्य की जो आय बढ़ी है 2019 तक, उसके पूरे आंकड़े, और 2019 के बाद और तेजी से ये आय बढ़ रही है। हम कोई कसर नहीं छोड़ेंगे, किसानों की आय बढ़ाने में, दुगनी करने में लगातार हम काम कर रहे हैं। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कसलीही कसर सरकार सोडत नाही असं चव्हाण म्हणाले। या त्यांच्या विधानात त्यांनी एक प्रकारे आमचं सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शकलं नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे। पण तसं प्रत्यक्ष कबूल करणं जड जाईल असा कदाचित त्यांचा विचार असावा, म्हणून मग सोयाबीन हमीभाव खरेदीची शेकी त्यांनी मिरवली। वास्तवात मात्र देशभरात सोयाबीनची खरेदी 12% झाली आहे। म्हणजे उद्दिष्ट होतं 33,60,000 टनांचं, आणि प्रत्यक्ष खरेदी आतापर्यंत किती झाली आहे तर 4,15,000 टन इतकीच।
त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेत. सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश नंतर आघाडीच्या असलेल्या महाराष्ट्रातही 13 लाख टन सोयाबीन खरेदीचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. पण महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 1,09,285 टनच सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न असो वा सोयाबीनची हमीभाव खरेदी, कृषी मंत्री चव्हाण यांचे दावे म्हणजे नुसती कागदी घोडेच ठरलेत. या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला कृषी मंत्री चव्हाण यांच्या आश्वासनाबद्दल, त्यांच्या दाव्यांबद्दल काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.